नमस्कार मित्रांनो. काय झालं इकडं पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यात आम्ही पेरली बाजरी आणि मग काय झालं, जी काय ओल होती पेरल्यामुळं ओल सगळी उन्हानं निघून गेली. मग आता ही भिजवायची पाळी आली. आता रानं पाणी खाते ते, रानाला ओलच नाही कसली, त्यामुळं रानं खाते ती पाणी. भिजणं काय एवढं होत नाही. आता काय म्हणलं काय होईल ते होईल. काय रोज थोडंफार भिजणं होतंय, थोडंफार होतंय, भिजवायचं. आता पाऊस तर इकडं काय नाहीच म्हणावं लागत. त्यानं नेमकी दंडी पारली, बाजरी पेरली की ठीक आहे. बघा कुठंच काय नाही, सगळे अवघड होऊन बसले बघा. आमच्या भागाला पाऊसच गायब झालाय. बाजरी तर आम्ही पेरली, म्हणलं वापसा आल्यावर पेरू, वापसा आल्यावर पेरू, पण झालं उलटच. काय झालं, बाजरी पेरली पण ओलच नव्हती, तर फपुटा होता. मग आता म्हटलं पेरल्यावर काय होईल तेवढं आपलं भिजवावं रोज. पावसानं दांडीच मारली इकडं एकदमच. या फलटण तालुक्यात पाऊसच नाही. मान तालुका, फलटण तालुका, या 2 तालुक्यात कसलाच पाऊस नाही बघा. नुसतं कोरडं वारं वाहतंय, कोरडं आभाळ वाहतंय, काय सुद्धा नाही. थोडाफार शितोळा झाला असतं तर बाजऱ्या उगवल्या असत्या, पण शितोळाच नाही, कसलाच शितोळा नाही. रिमझिम नाही, काय नाही, नुसतं वारं सुटतंय भरा 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 भरा. तर म्हटलं बाबा आता काहीतरी थोडंफार रोज होईल भिजणं, ते आपलं करा. मग आता काय करता, पावसाची काय गॅरंटी नाही. आता पावसाचा विषयच संपला इथं. आता मोठा पाऊस तर नाहीच आमच्याकडं झाला कसलाच. फलटण तालुक्यात नाही पाऊस झाला, कसलाच नाही झाला. मग म्हणलं आपलं बाजरीचं तर पीक पाहिजे, थोडं 12 महिने काय खायचं. म्हणून बघा ही काय होईल ती म्हणलं भिजवं आपलं रोज थोडं. म्हणून बघा ही काय असेल पाणी तेवढ्या चाललंय आपलं डुगू 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 डुगू. पडला पाऊस एवढ्या 4-8 दिवसात तर ठीक आहे, नाही तर मग काय अवघड आहे, लय अवघड आहे. आता पाक याचा महिना जुलै संपला, उद्या 31 तारीख आहे. मग काय कुठवर वाट बघायचं म्हटलं, म्हणून पेरलं, पण वलच सगळी उडून गेली. ट्रॅक्टरनं पेरल्यामुळं वल उडाली आणि मग म्हटलं उगवावणार नाही सगळं. मग म्हटलं भिजवू आपलं, काय रोज थोडंफार होईल ते. तर पर्यायच नाही. आता कुठवर पावसाची वाट बघायची. म्हणून बघा ही पाणी खाते रानली, लई पाणी खाते. 2-2, 4-4 सारं 3-3 तास होत्यात. 3 तासात 5 सारं होत्यात. असं आता काय असेल ते असेल, काही येईल ते येईल, पण करत राहायचं आपलं थोडं. धन्यवाद.